ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, आरोग्य, औषध निर्माण आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधींची ओळख व्हावी, या उद्देशानं वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी संचलित जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी यांच्या वतीनं भव्य विज्ञान प्रदर्शन, ज्ञान आणि विज्ञानाची सुरेल सांगड आयोजित करण्यात आली. हे विज्ञान प्रदर्शन 18 आणि 19 डिसेंबर रोजी जेनेसिस कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पार पडणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामागील मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता विज्ञानाचे प्रत्यक्ष, उपयोजित आणि जीवनाशी निगडीत स्वरूप समजावे यासाठी या नॉलेज एक्स्पोचे आयोजन करण्यात आलं असल्याचं अभिजित विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विज्ञान आणि आरोग्य या दोन्ही विषयाच्या माहिती मिळावी आणि जाणीवा जागृती व्हावी या दृष्टीनं आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं जेनेसिस नॉलेज एक्स्पो नावाचा एक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व आरोग्याविषयीचे उपक्रम किंवा विज्ञानाच्या विषयीचे काही प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, जे राधान तालुक्यातील जवळजवळ 40 शाळा हे पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांना इथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे व ते सर्व शाळेचे विद्यार्थी त्यांना शाळेपासून इथं आणणं आणि त्यांना परत नेऊन सोडणं अशा पद्धतीनं सर्व संस्थेनं आमच्या नियोजन केलेलं असून त्यामध्ये आज शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी होताना आपण पाहतोय. निश्चितपणाने या विद्यार्थी वयोगटामधील मुलांना याचा उपयोग होईल. संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांनी विज्ञानाचा थेट संबंध मानवी जीवनाशी आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी आरोग्य व तंत्रज्ञानाशी संबंधित मूलभूत तसेच आधुनिक बाबी प्रत्यक्ष पाहू आणि अनुभवू शकतील असा विश्वास व्यक्त केला. आज जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन राधानगरी येथे राधानगरी तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील जवळपास 40 शाळांमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही इथं निमंत्रित करून एक तालुकास्तरीय असं विज्ञान प्रदर्शन नियोजित केलेलं आहे. जेनेसिस नॉलेज एक्स्पो 2025 या नावानं यामध्ये आज जवळपास 15 वेगवेगळे आम्ही मॉडेल्स उभा केलेले आहेत. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अभिजित तायशेटे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार अशा विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्ञानाची, विज्ञानाची एक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन उभं केलेलं आहे. याच्यामध्ये फार्मसी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे मॉडेल्स प्रदर्शन उभं केलेलं आहे. याच्यामध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकंदरीतच व्यावसायिक शिक्षणातल्या संधी कोणकोणत्या आहेत, त्याचं कामकाज कसं चालतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग कसे चालतात अशा प्रकारचं हे वैज्ञानिक प्रदर्शन आहे. मी या निमित्तानं राधान तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचं आणि शिक्षकांचा आभार मानू इच्छितो की त्यांनी आमच्या या आवाहनाला अल्प वेळेत दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अगदी बहुसंख्य अशा प्रमाणात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथं पाठवलं आणि आमच्या या उपक्रमासाठी पाठिंबा दिला, आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अभिजित तायशेटे, गट शिक्षणाधिकारी धनंजय मेंगाने, मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मधुआप्पा देसाई, जेनेसिस कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख डॉक्टर शोभराज माळवी, संचालिका अवंतिका तायशेटे, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण संस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानानं जेनेसिस नॉलेज एक्स्पो 2025 या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स इथं प्रेझेंट केलेले आहेत. त्यामध्ये इथं टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगची मॉडेल आपण प्रेझेंट केलेलं आहे. त्यामध्ये टॅबलेट इंडस्ट्रीमध्ये कशी तयार होते, त्याचं कॉम्प्रेशन कसं होतं, त्याचं ब्लेंडिंग कसं होतं, त्याचं पॅकेजिंग कसं होतं आणि ती मार्केटमध्ये कशी एक्सप्लोज होते याचं आपण इथं मॉडेलिंग प्रेझेंट केलेलं आहे.